आरपीआय महायुतीत घटक पक्ष म्हणून आहे. मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर संधी मिळाली, मंत्रीपदही मिळाले, यावर मी समाधानी नाही. ज्या महाराष्ट्रानं मला घडवलं त्या महाराष्ट्रात माझे कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत. त्यांना सत्तेचा वाटा मिळत नाही अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आरपीआयला सत्तेत वाटा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचं श्री आठवले यांनी यावेळी सांगितले. आठवले हे सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान आरक्षणाद्वारे महिलांना न्याय देण्याच्या प्रयत्नांना विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी हाणून पाडले. विरोधकांनी जाणीवपूर्वक नियोजित पद्धतीनं त्यांना रोखले. काँग्रेसनं महिलांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. यामुळे सुरू असलेल्या निवडणुकीत महिला काँग्रेसला धडा शिकवतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. वाटा मिळत नाही आहे आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला एक MLC द्यायची, पण जी नावं पाठवलेली आहे त्याच्यामध्ये काही RPIचं काय कोणाचं नाव दिसत नाही आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र आम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये एक जागा न मिळाल्यामुळं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलं होतं की तुम्हाला एक MLC नक्की ते देणार. आणि बघूया आता कुठल्या या 9मध्ये ते देतात की पुढच्या 5 MLC आपल्या 2 नॉमिनी आहेत. त्याच्यामध्ये एखादं नाव आम्हाला मिळालं तर एका कार्यकर्त्याला चांगली संधी मिळेल आणि मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं याच्यामध्ये मी समाधानी नाही. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी ही मुवमेंट उभी केलेली आहे आणि माझं नाव जे झालेलं आहे, मी एकटा असतो तर मला कोणी विचारलं नसतं. माझ्या पाठीमागे ताकद उभी राहिली, तरुण मोठ्या संख्येने उभे राहिले. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ चे नारे देत राहिले आणि अनेक आंदोलनामध्ये जेलमध्ये ते माझ्यासोबत राहिले. म्हणून माझ्या नावाची ओळख झाली. त्यामुळं मला दिल्लीला जाता आलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की म्हणून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना काही ना काही सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे. DPDCवर आमचं 1 किंवा 2 नाव असलं पाहिजे. सगळ्या कमिट्यावरती आमची नाव असली पाहिजेत. 1 2 300 400 इश्यू आहेत ते आमचे गेले पाहिजे. तसं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांना, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना, ते माझ्या ज्यांना सत्तेचा काही सहभाग मिळालेला नसताना सुद्धा त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून ते माझ्यासोबत ताकदीने उभे आहे. त्यामुळं पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्या BJPच्या अध्यक्षांना, आपल्या सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश देणं अत्यंत आवश्यक आहे आणि RPIचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे अनेक कमिट्यामध्ये. आणि काही महामंडळाचं एखादं अध्यक्षपद आपल्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार ते एखादं मिळावं अशी आमची मागण्याचं पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. एक 40-50 तरी महामंडळाचे सदस्यपद मिळावेत हे त्यांना मी सांगितलेलं आहे. त्यामुळे असं जर मिळालं तर एका जिल्ह्याला एक तरी आपल्याला महामंडळ आहे ती मिळेल. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल. म्हणून माझा प्रयत्न आहे की आमच्या कार्यकर्त्यांनाही काही सत्तेचा सहभाग मिळाला पाहिजे.